मी माझ्या फ्रेंडसोबत बोलत होते ऑफिसहून आल्यानंतर. जस्ट डिस्कशनमध्ये असा एक विषय निघाला आणि ती मला बोलली, की आज माझा एक कलीग मला बोलला, की "डोंट प्रिटेंड टू बी हॅपी टू मेक अदर्स हॅपी." तर याचा मीनिंग खूप डीप होता आणि मी पण त्याच्यासोबत ॲग्री केलं, की येस, खरं म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्ही फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचं दुःख लपवलंय का? आणि तुम्ही ठीक नाहीये, तरी पण तुम्ही असं दाखवलत का, की हां, मी ठीक आहे, म्हणजे मला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं नाहीये? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. का? का? कारण आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहेत, जी आपल्याला हळू संपवते. आपल्यापैकी खूप जण असं करतात. ऑफिसमध्ये असो, फ्रेंड्समध्ये असो किंवा रिलेटिव्हजमध्ये असो. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की मी नाही म्हटलं तर समोरच्याला वाईट वाटेल, समोरच्याला हर्ट होईल. पण विथिन इनसाइड आपल्याला हर्ट होत असतं. हा आपण कधी डीप डाउन विचारच नाही करत, नाही का? प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार करता आपण स्वतःला मात्र विसरून जातो. म्हणजे आपण आपल्या आपल्या हॅपीनेसचा कधी विचारच नाही करत. बट आपण आपल्या हॅपीनेसचा पण विचार केला पाहिजे. आणि बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्या ऑफिसमध्ये एखादा आपला कलीग येतो आणि आपल्याला बोलतो, की "प्लीज माझं हे काम करशील का?" तर आपल्याकडे खूप सारं वर्कलोड असूनही आपण म्हणतो, की म्हणजे आपण हां म्हणतो, त्याला नाही म्हणू शकत. का? कारण की आपल्याला असं वाटतं, की समोरच्याला हर्ट होईल, त्याला वाईट वाटेल. पण आपल्याकडे खूप सारा वर्कलोड आहे, त्याचाही त्रास आपल्याला होणार आहे, हे आपण डीप डाउन पूर्णपणे विसरून जातो. बट हे कितपत योग्य आहे? हे झालं ऑफिसचं एक्झाम्पल. पण कधी-कधी रिलेटिव्हजमध्ये पण असं होतं, की बऱ्याचदा तुम्हाला असं विचारतात, की म्हणजे भरपूर एज झालंय तुझं, लग्न कधी करणार? अजून पगार किती आहे तुझा? आणि काय मग अजून घर घेतलं की नाही? घराचं काय चाललंय? किंवा अ, बऱ्याच अशा पर्सनल गोष्टी विचारतात, ज्या की तुम्हाला ॲन्सर द्यायचं नसतं. ज्या ऐकून तुम्हाला हर्ट पण होतं. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात, की आपण त्यासोबत डील करत असतो. आपण त्यासोबत टॅकल करत असतो आणि आपल्याला माहिती आहे, की आपण आपल्या आयुष्यात म्हणजे बऱ्याच गोष्टींसोबत लढतो. पण तरीही समोरचा येऊन आपल्याला विचारतो. त्या गोष्टी आपल्याला हर्ट करतात, पण आपण त्यांना डायरेक्टली नाही बोलू शकत. का? कारण आपल्याला असं वाटतं, की समोरच्याला वाटेल, की ह्या व्यक्तीत खूपच ॲटिट्यूड आहे किंवा हा थोडासा घमंडी झालाय वगैरे, म्हणजे असा आपण विचार करतो आणि आपल्याला त्रास होतो ह्या गोष्टीकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण इथं म्हणजे स्वतःला हरवत चाललोय. म्हणजे दुसऱ्यांचा विचार करता आपण कुठल्या गोष्टीने हॅपी राहतो, हे आपल्याला म्हणजे आपण कधी शांतपणे विचारच करत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नेहमी हसत राहणं म्हणजे आनंदी राहणं नाही आणि नेहमी हो म्हणणं म्हणजे चांगला माणूस असणं नाही. आणि लोकांना खुश ठेवण्याच्या नादात जर तुम्ही स्वतःलाच दुःखी करत असाल, तर काय फायदा ना? खरं की नाही? तुमचा मानसिक थकवा, तुमची शांतता, तुमचा आनंद हळू संपत जाईल. कधी-कधी नाही म्हणायला शिका. आज माझा मूड नाही असं बोलायला शिका. कारण ज्यांना खरंच तुमची काळजी आहे, ते तुमच्या एका नाहीनी तुमच्यापासून दूर नाही जाणार. आणि इथे मला माझ्या एका खूप बेस्ट फ्रेंडनी सांगितलेली गोष्ट आठवते, की जे तुमचे आहेत, ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाहीत. आणि सपोज जर तुम्हाला ते सोडून गेले, तर कधी ते तुमचे नव्हतेच. सो मी तर ही गोष्ट खूप फॉलो करते. सो मला वाटतं तुम्ही पण फॉलो करावी. का? कारण खरं आहे ना, जे कोणी आपल्या एका नाहीमुळं आपल्याला सोडून जात असेल, तर ते खरंच आपले होते का? म्हणजे एखादी गोष्ट जी आपल्याला आपल्या मनाला पटत नाहीये, आपल्याला आवडत नाहीये आणि आपण त्यासाठी नकार दिलाय, तर ती समोरची व्यक्ती जर आपली आहे, तर त्यांनी समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे, नाही का? आणि शेवटी मला फक्त एवढंच सांगायचंय, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे खूप छान आहे. म्हणजे त्याबद्दल काही डाऊट नाहीये. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणू शकतो, ठीक आहे आणि आणलंही पाहिजेत. पण त्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू हरवू देऊ नका. प्लीज. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं खूप छान आहे. पण त्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र हरवू देऊ नका. थँक यू.